पाहिलं का? हा, मी सांगत होते ना तुम्हाला, पण माझं कोणी ऐकलं नाही. पाहता काय गुण उधळती येते. नाही आता मला सांगच, हिला घरातून बाहेर हाकलायचंय का गावातूनच बाहेर हाकलायचंय? नाही मी तर म्हणतो आम्ही अगं अगं आई, पण तू मला मारण्याऐवजी तिला का नाही मारत आहे? तू जे काही बोलत होतीस ना ते सगळं ऐकलंय मी. त्यामुळे तू वेगळं काही सांगायची गरज नाहीये मला. ती रमा तिथं अभ्यास करते, तू त्रास देतेस होय तिला. अगं आई, ती चुप, एक शब्द सुद्धा बोलू नको, कळलंय? रमा छोट्या मालकांच्या अभ्यासाविषयी बोलत होती. ती बिचारी अभ्यास करते तू ह्या धंदे करते तिथं बसून. हा, आता रमाला नाही, याच करण्यासाठी तुला गावाच्या बाहेर काढायला पाहिजे, होय ना? अगं आई, मी शांत बसायचं, एक शब्द सुद्धा थोबाडात काढायचं नाही. हितनं निघायचं आणि घरी जायचं. आणि जोपर्यंत मी सांगत नाही वाड्यात पाऊल टाकायचं नाही. आणि जर पाऊल टाकलं तर तंगड तोडून हातातच देते की नाही बघ. आई, निघ. रमा आज वाचलीत, पण इथून पुढे नाही वाचणार. बघून घेईल मी तुझ्याकडे. निघ आधी, निघ आधी इथनं. छोटे मालक, सुमीच्या वतीने मी माफी मागते जी तुमची. मावशी हात नका जोडू. एक कले कार्टी अगदी तुम्ही रमासाठी, आमच्या चिंगीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी किती करताय काही कळत नाही तिला. कशी वागते ती. अहो तिला असं वाटते तिचं बळजबरी लग्न केलं, तिला मुंबईला जाता आलं नाही, सगळं रमामुळे झालं असं वाटते तिला. माफ करायचं तिला. सरला मावशी तुम्ही का माफी मागताय? नाही हो, मीच माफी मागायला पाहिजे तुमची. चांगले संस्कार नाही करू शकले मी तिच्यावर, म्हणून असं वागते. तुम्ही एक करा, पुढच्या वेळेला अशी तुम्हा वागेल ना तेव्हा चांगले अद्दल घडवा तिला तुम्ही. सरला मावशी त्यांचा स्वभाव आपल्याला माहित नाही का? मी तसं काही करणार नाही, कारण सिमरन या रमाच्या बहीण आहे. मला तर असं वाटतं की त्यांना अद्दल घडवण्यापेक्षा त्यांचा जो काही गैरसमज झालाय तो आपण दूर करायला पाहिजे. त्यांना समजावून सांगायला पाहिजे. कितीही काय झालं तरी नाती महत्वाची. तुमच्या कुटुंबामध्ये दुरावा होता कामा नये. काळजी करू नका. समजते का ही रमा स्वतःला? पण तिला माहित नाही तिची गाठ कोणाशी येते. आज आईने माझ्या कानाखाली मारली का? नाही, एक दिवस आईनं तिला चेचून चेचून काढली ना, तर मी भी माझं नाव सिमरन लावणार नाही. ही पाचवडची दीपिकाच मोंजोलिका काय झाली? अशी तंतनत कुठे चालली? हा बरोबर, त्या रमा संघ हिचं काहीतरी वाजलं असणार. अरे मग हरिशेट चांगलंच आहे की. वाड्यावरचा प्रोग्राम फेल कराया हिचा उपयोग करून घे की. काय सिमरन, काय एवढ्या रागात कुठं? हा बरोबर, त्या रमा संघ नाव काढू नका तिचं. नाही तिला धडा शिकवला ना तर सिमरन नाव लावायची नाही. मॅ कळलं म्या का रागावतो तिच्यावर, कळलं ना? अगं लयच लयच राजकारणी डोसकं आहे तिचं. बघ मला तर कामावरून काढून टाकलंच, तर तुला बी ती कामावरून काढून टाक ना.
काय आता तुझी भन आहे असं बोलू नये, पर तू तिला सोडू नकस, अजाबात सोडू नकस. तू काहीतरी करच. सोडते का मी तिला? करणारच आहे मी. पण काय करू ना मला हेच कळत नाही हो. अगं तू कशापायी काळजी करतेस? मी आहे ना बघा. अगं या हरीच्या डोसक्यात ना 101 आयडिया आहे. तुला सांगतो मग बघ त्या रमाची मज्जा. नाही पण नाही म्हणू नगस. त्या रमाला त्रास द्यायचे तुला मी पैसे देतोय. दादा तुम्ही सांगाल ते काम करीन मी. मला अजून पैसे द्या. अजून एक. बस आता बाकीचं काम झाल्यावर चल चहा पिऊ. तुला बाकीच्या गोष्टी तिकडे सांगतो तुला. चल. दादा चहा नाही आवडत मला. कॉफी पिऊया का? आणि त्याच्या आधी मिसळ पण खाऊया, चालेल? वा, मिसळ पण पाहिजे का? हा चला. हा चल. सुमी, अग पेंट्या, काय लग सुमी आली का घरी? तुमच्या बरोबर नाही ती? नाही, ती तर केव्हाच निघाली तिकडून. घरी तर नाही आली अजून. अरे देवा, मामी अगं कुठं गेली असेल ही? काय माहिती आता. रमा मला माफ कर ग. रमा खरंच मला माफ कर. अगं काय झालं तुला? मला माफ कर. मी आवत तुझ्या पाया पडते, पण रमा मला माफ कर. अशी पटकन वाकू नकोस तू. आणि रडायला काय झालंय? अगं मी लई चुकीची वागले का तुझ्याशी. मी इथून पुढे तुझ्याशी असं अजिबात वागणार नाही. मला हवी ती शिक्षा द्या. मला सोडा, मला काय करायचं ते करा, पण मला वाड्यावर येऊ द्या. आई तू तरी सांग ना ग. ए सुमी, उगा लाडी गुडी लावायची नाही हं? तू चूक केली आहेस ना, रमा सांगेल ती शिक्षा भोगायची. आता कळलं? हा चालेल, म्हणून तर मी तिच्या पाया पडले, पण मला वाड्यावर येऊ द्या. ठीक आहे पर सुमे, एकाच अटीवर. तुझ्या सगळ्या अटी मान्य आहे मला. तू सांग कुठली अट आहे? ह्या पुढे तुझी वृत्ती चांगली ठेव आणि प्रामाणिकपणानं काम करायचं. चालेल? हा चालेल, मला मान्य आहे. आणि वाड्यावरची समजे लोक चांगली आहेत बघ, पण त्यांच्या चांगुलपणाचा फायदा नाही घ्यायचा आपल्याला. मी वचन देते, तुम्ही म्हणाल तशीच वागल मी. बरं ठीक आहे, चल शांत हो आता आणि रडणं बंद कर. जा हातपाय तोंड धुवून घे आणि खाऊन घे काहीतरी. मामी, मी मंदिरात जाऊन येऊ का? जा. येते. होळी पोर आहे एकदम. नवसाई फार श्रद्धा आहे तिची. हो, नवसाई पावणार तिला. विरोबा विरोबाच्या नावानं चांग भलं. सांग बोल. लक्ष असू दे बाबा सगळ्यांवर. नवसाई भलं करल की नाही मला माहित नाही ग, पण मी हिची वाट लावणार हे नक्की आहे. रमे, तुझी गाठ आता माझ्याशी आहे. आई, मेळाव्याची तयारी कशी चालू आहे? चालू आहे. अगं पण कितीही तयारी केली ना तरी कमीच असते बघ. पण ह्या वेळेला दसरा मेळावा एकदम जल्लोषात झाला पाहिजे, म्हणजे रावसाहेबांचं अर्ध टेन्शन कमी होईल. आई, सगळं नीट होईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग दीदी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं चल ब्रेकफास्ट करून घे. अगं मला आधीच उशीर झालाय, मला जायला हवं. अरे मग निदान पाणी तरी पी. हा पाणी पितो. अगं मेळाव्याची तयारी सुरू आहे ना, तर सगळे कार्यकर्ते आले, माझीच वाट बघ. त्यामुळे हळू रे जरा. मी ऑफिसला काहीतरी खाऊन घे. ओके चल बाय. नीट जा. छोटे मालक, आज बी काही न खाता निघालात? आता खूप घाईत आहे, कार्यकर्ते माझी वाट बघत असते. ही येतो. हाऊ. रमा, जी. बरं ऐक, आज तू ऑफिस मध्येच थांब. हं? चालेल. पर बाईसाहेब, स्वयंपाकघरातली बी तर कामं आहेतच ना? अगं सरला आणि मंजू आहेत ना, त्या बघतील काय ते. हा जी बाईसाहेब, आई येईलच आता थोड्या वेळात. बाईसाहेब, म्या काय म्हणते, एक विचारायचं होतं. म्हणजे कसं आता रमा ऑफिसात चालली आहे ना, तर मी बी जाऊ का तिच्या संग? नाही म्हणजे कसं आहे, अहो तिच्या संग कोणीतरी पाहिजे ना मदतीला.
आणि कोण ना कोणी येत जात राहतं, मग त्यांना चहा पाण्यासाठी विचारत जाईन मी. हा, शेवटी काय आपलं रावसाहेबांचा कार्यक्रम आहे, धनक्यात झाला पाहिजे तो, म्हणून म्हंटल, बाकी काय नाही. बरं ठीक आहे, जातो. हा, आणि बाईसाहेब, अजून एक विचारायचं होतं. माझ्या ओळखीचे काही लोकल रिपोर्टर आहे, त्यांना बोलवलं तर चालेल का? नाही म्हणजे कसं, आपला कार्यक्रम आहे ना, जोरदार पार पडला पाहिजे, आणि ह्या कार्यक्रमाची बातमी पेपरात छापून आली तर अजून जल्लोष होईल ना, म्हणून म्हंटल तुम्ही सांगाल तसं. ठीक आहे, बोलव त्यांना. चालेल चालेल. मालक, ही आहे माझी आयडिया. ए कुणाला धरून आणला तू? अहो हे पत्रकार आहे. अरे पण चेहऱ्यावरनं तर अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. अगदी बरोबर ओळखलं. अहो हे गुंडच आहेत, पण मी त्यांना पत्रकार बनवून तिथं प्रताप दादांच्या त्या महिला रोजगार केंद्राच्या कार्यक्रमात धाडणार आहे. असं? आणि हे काय करणार तिथे जाऊन? काय करणार? रावसाहेबां प्रताप दादांचा बँड वाजवणार. हा पण म्हणजे नक्की काय करणार आहे ते? मालक, मी बरोबर डोसकं लावतो, तुम्ही काय बी काळजी करू नका. असं? चालवा चालवा, डोसकं चालवा. त्या पेपरामध्ये हेडलाईनच यायला पाहिजे, रावसाहेबांचा कार्यक्रम म्हणजे फुसका आभार, रावसाहेबांची फसवेगिरी चव्हाट्यावर. ए, ती जाधव मंडळी लई हुशार आहेत, त्यांना नीट कल्पना दिली ना, जाऊन तिथं. तुम्ही काय बी काळजी करू नका मालक, मी त्यांना समजवलंय. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निघा आणि तुम्ही राहा. काम झालं की मला येऊन भेटा. हा, तुमचं पाकिट तयार असतं. चला निघा. बाईसाहेब, आता काय बोलू, समधी मेहनत आमची. आम्ही राब कारखान्यात राबतो, पण त्याचा मोबदला काय बी मिळत नाही. मग विचार केला की पापड लोणच्याचा उद्योग सुरू करावा, पण त्यासाठी पैसा बी नाही, माणसं बी नाही. आता हे किती दिवस ओढायचे, तुम्हीच सांगा आणि काय पर्याय सुचवा. तुम्ही नका काळजी करू, तुझी काम करायची तयारी आहे ना, आम्ही मदत करू तुला. मी बचत गटाच्या बायकांशीही बोलते, त्याही मदत करतील. मी आता तुला 5,000चा चेक लिहून देते, त्याने सुरुवात कर. लय उपकार झाले बाईसाहेब. रमा, दे त्यांना. बाईसाहेब भाऊ, मी अगं, आता ही सगळी कामं तुलाच सांभाळायची आहेत. बरं, मी इथे काही चेक सही करून ठेवलेत, व्यवस्थित चौकशी कर आणि जे गरजू आहेत ना त्यांनाच फक्त दे. जी. घे. काकू, हे घ्या. लय उपकार झाले बाईसाहेब. अहो, उपकार कसले त्यात? अहो थांबा 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 थांबा. अहो बाईसाहेब, एवढं भारी काम करतायत तर पेपरला बातमी नको का छापायला? ओ दादा, मी काय म्हणते, फोटो काढा ह्यांचा. हा, आणि पेपरात नीट बातमी छापून आली पाहिजे, कळलं का? जे दमदार बातमी आली पाहिजे ना. फोटो काढा, फोटो काढा. बाईसाहेब, फोटो काढायचा. अहो ताई, या बाजूला या, इकडे. रमा, चेकला हात लाव ना. हा, नीट फोटो काढा बरं का. हा, झालं? हा झालं. आता लवकर कामाला लागा. जी बाईसाहेब. ओ ताई, 1 मिनिट थांबा, तुम्हाला चहा देते. रमा, मी काय म्हणते, बाहेर अजून एक बाई बसल्यात, त्यांना आत पाठवते. हा, ओ दादा, तुम्ही बसा इकडे, तुम्हाला पण चहा आणून देते बरं का. बसा बसा, निवांत बसा. ओ ताई, चला. हे बरं जमतं का हिला? हो बाईसाहेब, तिला हे असं समजा करायला लई आवडते. हा ऍडव्हान्स आहे, बाकीचा मेळावा संपल्यावर दे. ठीक, पण मेळाव्यामध्ये काहीही कमी पडता कामा नये. आपल्या पक्षाचा पहिला मेळावा आहे हा. ओके? तुम्ही निश्चिंत राहा दादा, आम्ही आहोत ना. हो, ठीक, चला. थँक्यू. छोटे मालक, हो काय, आज
काय फक्त पाण्यावरच पोट भरणार आहात का? आणि काय झालंय तुम्हाला? मी जेवणाचा डबा घेऊन आले, चला पटकन खाऊन घ्या. अहो रमा, पण मी नाही नाही, माझं जेवण झालंय, मी नंतर खाईन, आता भूकच नाहीये. अशी कुठली बी कारणं चालणार नाही. मी आज जेवणाचा डबा आणलाय आणि तुम्हाला तो खावाच लागेल. अहो कसं आहे, म्हणजे तुम्ही ऐकणारच नाही तर थांबा. चला आ करा बरं, मी तुम्हाला भरवते. रमा पण ऐका ना माझं, मी नाही, आ करा, आ मोठा आ करा. अहो पण नाही आणि काही नाही, मी भरवते ना. आ करा, आ. हो दादा, अहो पाणी प्यायला एवढा मोठा आ करताय, काही झालं काय दादा? काय नाही. ते तुमच्या जेवणाचा डबा नाही आलात? नाही ना, अरे ते घरी महिला रोजगार केंद्राचं काम सुरू आहे ना, रमा तिथेच अडकले असतील. अच्छा, असं झालं वय. हो ना. अरे बापरे, मी माझा डबा तुला देतो म्हणून तू तुझा डबा आणत नाहीस ना? माझ्या लक्षातच नाही. थांब, घरी फोन करतो, तू उपाशी नको राहू. अहो नाही नाही दादा, राहू दे. कशाला उगाच घरच्यांची धावपळ करताय? मी बाहेर काहीतरी खाऊन घेत. अरे तुम्हाला बी घरला जायचं असेल ना व? ते रोजगार केंद्राचं काम सुरू झाले तर. ठीक आहे, सॉरी हा, उद्यापासून लक्षात ठेव. आणि टिफिन येणार नसेल ना तर तुला सांगत दे. अहो नाही नाही, तसं काही नाही, मी येतो जाऊन. अरे दामू. हा? अरे ऐक ना, आपल्या कार्यक्रमाचे बॅनर्स छापून येणार होते, ते आले का? हे बघा हरी दादा. वारो वा पट्ट्यानो, लय झाक काम केलं की तुम्ही. या रमाला लय चमकेगिरी करायची सवय आहे ना. आता असा काही चमकवतो ना तुला का बघच. बरे एक काम कर, आता हे समजाय ना पेपरात छापून आणायचं, कळलं का? काय? अरे वा, छान छान. अरे छान छान काय, हे तुम्हासनीच करायचं हाय. काय? अहो आम्ही कसं करणार? आम्ही थोडीच खरेखुरे पत्रकार आहोत. अरे पत्रकार नसले म्हणून काय झालं? आपण पेपर छापून तर आणूच शकतो ना. हा, मग बॅनर लावा, लय भारी आयडिया आहे. अरे बॅनर बनवायचा नाही म्हणून तर म्हणलं ना तुम्हाला. काम करा, तुमच्या वाणी एक खोटा पेपर बनवा, कळलं? आणि त्याला नाव द्या दैनिक भांडाफोड, काय? आणि तो पेपर मला आणून द्या, मग पुढचं मी बघतो काय करायचं ते. पैसे? अरे पैशाची कशापायी काळजी करताय तुम्ही? अरे आपल्याकडे चालती फिरती बँक आहे की, बँक ऑफ आबासाहेब जिंदाबाद. बरं हे ठेव, अनेक ध्यानात ठेवा, मी सांगितलेलं काम व्यवस्थित झालं पाहिजे, कळलं? तेजू, काय चाललंय? आवर पटकन, उशीर होतोय आपल्याला, खूप काम आहेत. खूप म्हणजे? अगं मंदिरात जायचंय आरतीसाठी, तिकडे अभिषेक करायचंय, मेळाव्याची तयारी कुठपर्यंत आली ते बघायचंय. मग माझ्या आल्या लक्षात, आवरते मी. आई, तेजू, हा फोटो कसा आहे बघा. अरे कसला भारी फोटो आहे हा. आणि रावसाहेब बघ कसले सॉलिड दिसत आहेत. पण हा फोटो, अगं मेळाव्याचे बॅनर्स बनवायचे आहेत ना, त्यासाठी. ओ वा, चांगला मोठा बॅनर बनवून घे. आणि महत्वाचं म्हणजे तुझाही फोटो टाकतात काय. बरं प्रताप, साधारण किती लोक येतील असं वाटतं तुला? म्हणजे एक्झॅक्ट आकडा नाही सांगू शकत, पण तयारी अशी केली ना की खूप गर्दी होणार आहे. वा, क्या बात आहे. म्हणजे विरोधकांची बोलती बंद. रावसाहेब खूप खुश होणार आहेत. वसुंधरा, वसुंधरा, ही बातमी वाचलीत? केक वाटतानाचे फोटो आलेत तुमचे आणि त्यावर छापलंय मेळाव्याला कार्यकर्ते जमवण्यासाठी रावसाहेब जाधव पैसे वाटत होते. सगळे विरोधक आपल्या विरुद्ध पेटून उठलेत आणि तुम्हाला काहीच माहिती नाही. निवांतात तुम्ही सगळे. काय प्रतापराव? अहो मला खरंच माहित नाही कसं झालं. आई, तू म्हणाली होतीस ना की सिमरन पत्रकारांना घेऊन आली होती, त्यांनी नसेल केलं नाही सगळं? या आली, विचारा हिला कोणामुळे झालंय, दाखवा हिला बातमी, विचारा हिला.
रमा, तुमची महिला रोजगार योजना मला आवडली म्हणून आम्ही राबवण्याचा निर्णय सुद्धा घेतला. पण हे काम तुम्हाला जमलेलं नाही. काय केलं तुम्ही? काय केलं? रावसाहेब, यात त्यांची काहीच चूक नाहीये. त्यांना याबाबत काही माहीत सुद्धा नसेल. उलट आपला कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून त्या दिवस रात्र झटत होत्या. त्या असं का करतील? मग हे केलं कोणी, प्रतापराव? या सगळ्याच्या मागे दुसऱ्याच कोणाचा तरी हात दिसतो. तुम्ही काळजी करू नका, आम्ही शोधून काढू. आता शोधून काढण्यात काही अर्थ नाहीये. जे व्हायचं ते होऊन गेलं. बदनामी तर झालेली आहे. आता फक्त आम्हाला मेळाव्याची चिंता आहे. काही करून हजारोच्या संख्येने लोक आले पाहिजेत मेळाव्याला.